डिअर फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागृत आज आपणापुढे या वेब लेक्चर सिरीजमध्ये ट्रान्सफॉर्मरबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन अभ्यासाचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, टेक्निकल, व्होकेशनल यासोबतच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी सुद्धा होऊ शकतो. यामधील फिगर्स व टेक्निकल इन्फॉर्मेशनमुळे थेरॉटिकल व प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये सुद्धा भर पडू शकते. तसेच या माहितीचा उपयोग इंटरव्ह्यूसाठी सुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, चला अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या वेब लेक्चर सिरीजमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमधील दोष पाहू. पॉवर सिस्टीममधील ट्रान्सफॉर्मर हे अंतर्गत व बाह्य दोषापासून वाचविणे आवश्यक आहे. इंटरनल व एक्सटर्नल फॉल्ट्स हे ट्रान्सफॉर्मरच्या एफिशियंटली वर्किंग सिस्टीमसाठी अभ्यासणे फार आवश्यक आहे. पॉवर सिस्टीम ही कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्यावर ते दोष निर्माण होणे हे अपरिहार्य आहे. कोणतीही सिस्टीम ही आयडियल राहू शकत नाही. त्यातील कार्यांच्या चलनवलनामुळे त्यामध्ये दोष निर्माण होतात. या पॉवर सिस्टीमवरील ट्रान्सफॉर्मरचे दोषांचं वर्णन करताना पहिल्यांदा त्याचं वर्गीकरण पाहावं लागेल, जे खालीलप्रमाणे आहे. पहिलं, एक्सटर्नल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर. दुसरं, इंटरनल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर. एक्सटर्नल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये बाह्य घटकांच्या प्रभावामुळे जे कोणते दोष निर्माण होतात त्याला एक्सटर्नल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर म्हणता येईल. ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत घडामोडीमुळे जे कोणते फॉल्ट्स निर्माण होतात त्याला ट्रान्सफॉर्मरचं इंटरनल फॉल्ट्स असे म्हणता येईल. एक्सटर्नल फॉल्ट्स ट्रान्सफॉर्मरमध्ये ज्यास आपण पाहतो त्यामध्ये खालील 3 घटकांचा समावेश होतो. नंबर 1, पॉवर सिस्टीमवरती एक्सटर्नल फॅक्टर्समुळे होणारे शॉर्ट सर्किट. नंबर 2, ट्रान्झिएंट सर्ज व्होल्टेजचा परिणाम. नंबर 3, अंडर फ्रिक्वेन्सी इफेक्ट इन पॉवर ट्रान्सफॉर्मर. हे तिन्ही जर फॅक्टर्स आपण पाहिले तर यातले मूळ गाभा असा आहे की इन्सुलेशन फेल्युअर हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इन्सुलेशन फेल्युअर होण्याकरता त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होणे, लूज होणे किंवा खराब होणे हा घटक कारणीभूत ठरतो. हा उष्णतेमुळे सर्वात जास्त प्रभावित होतो. तसेच इंटरनल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर खालील बाबींवरती होतात. वाइंडिंग आणि अर्थ पॉईंटमधील इन्सुलेशन फेल्युअर. सेकंड, 2 फेजमधील ब्रेकडाऊन. थर्ड, इंटरटर्न फॉल्ट. 4, ट्रान्सफॉर्मर कोअरमधले फॉल्ट. या चारही घटकांमध्ये परत इन्सुलेशन फेल्युअर हाच एक महत्त्वाचा भाग आहे. आता या दोषांबद्दल थोडं सविस्तररित्या आपण पाहू. एक्सटर्नल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर. नंबर 1, पॉवर सिस्टीमवरती एक्सटर्नल फॅक्टर्समुळे होणारे शॉर्ट सर्किट. मित्रांनो, शॉर्ट सर्किट या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ लक्षात घ्या. नॉर्मल रेटिंगपेक्षा कितीतरी जास्त पटीनं यामध्ये करंट वहन होते. ही शॉर्ट सर्किटची एक कंडिशन आहे. जो करंट वहनाचा डिझायरेबल पाथ आहे, जिथनं करंट वाहायचा असतो, तो बायपास करून अगदी लो रेजिस्टन्स पाथ सर्किटमध्ये येतो.
हा दुसरा भाग झाला शॉर्ट सर्किटचा. इन्स्ट्रुमेंटमध्ये, अप्लायन्सेसमध्ये किंवा मशीनमध्ये हेवी करंट वाहून प्रचंड हीट निर्माण होते, तसेच मेकॅनिकल स्ट्रेसेस निर्माण होतात. हा शॉर्ट सर्किटमधला करंटचा तिसरा भाग आहे. तर शॉर्ट सर्किट हे 2 किंवा 3 फेजमध्ये उद्भवू शकते. सप्लायचे जे फेजेस आहेत किंवा लोडिंगला जे फेज दिलेले आहेत, त्या दोन्ही फेजमध्ये कंटिन्युटी असता कामा नये. जर त्यातील इन्सुलेशन फेल्युअर झालं तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट करंट वाहतो. याला 2 किंवा 3 फेजमध्ये उद्भवलेलं शॉर्ट सर्किट असे म्हणतात. यामध्ये वहन होणारा शॉर्ट सर्किट करंट खूप जास्त असतो. या शॉर्ट सर्किट करंटमुळे कॉपर लॉस वाढतो. कॉपर लॉस म्हणजे I²R लॉस. करंट वाढल्यामुळे त्याचा स्क्वेअर होतो, म्हणजे हा अतिशय जास्त करंट आपल्याला शॉर्ट सर्किट फॉल्टच्या वेळेस आढळतो. या I²R लॉसमुळे अंतर्गत उष्णता वाढून ट्रान्सफॉर्मर ऑइल गरम होते. त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते. ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज. तसेच ट्रान्सफॉर्मरमधील इन्सुलेशन मटेरियल कमजोर होतात. या निर्माण झालेल्या उष्णतेमुळे कोर गरम होतो. या शॉर्ट सर्किट करंटमुळे वाइंडिंगमध्ये मेकॅनिकल स्ट्रेस निर्माण होतात. सेकंड, ट्रान्सिएंट सर्ज व्होल्टेज. पॉवर सिस्टीमवरती होणारे हाय व्होल्टेज डिस्टर्बन्स 2 प्रकारचे आहे. ट्रान्सिएंट सर्ज व्होल्टेज, पॉवर फ्रिक्वेन्सी ओव्हर व्होल्टेज. हाय व्होल्टेज हाय फ्रिक्वेन्सी सर्ज हे पॉवर सिस्टीममध्ये खालील कारणांनी निर्माण होतात. जर न्यूट्रल पॉईंट ग्राउंडपासून वेगळा झाला असेल तर हाय व्होल्टेज निर्माण होतो. मीन्स डिस्कनेक्शन ऑफ न्यूट्रल फ्रॉम द ग्राउंड सोर्स असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. सेकंड, सिस्टीमवरती जोडलेल्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल उपकरणांच्या स्विचिंग ऑपरेशनमुळे सुद्धा सर्ज व्होल्टेज निर्माण होते. योग्य काळजी न घेता जे पॉवर सिस्टीमवरती लोड कनेक्टेड असते ते ॲब्रप्टली जर क्लोज्ड केलं किंवा ॲब्रप्टली जर ओपन केलं तर अशा स्थितीमध्ये व्होल्टेजचा सर्ज निर्माण होतो. सर्ज याचा सोपा अर्थ असा, याचा मॅग्निट्यूड एकदम टोकाला वाढणे, खूप जास्त होणे, त्याला सर्ज असे म्हणतात. वातावरणातील वीज अथवा लाईटनिंगसुद्धा कारणीभूत आहे. ज्यावेळेस आकाशामध्ये वीज कडाडते, ती वीज या पॉवर सिस्टीमद्वारा वहन केल्या जातो व ती वहन केलेली वीज पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. शॉर्ट सर्किट व्होल्टेजचे कारण कोणतेही असले तरी हा करंट म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट प्रचंड ताकदीचा व खूप जास्त फ्रिक्वेन्सीचा असतो. पॉवर सिस्टीमवरती वीज कोसळून त्याचे वहन पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये पोहोचते. या हाय व्होल्टेजमुळे कनेक्शन टर्मिनल जवळील तसेच इंटर इन्सुलेशन अकार्यक्षम होते. आता पॉवर फ्रिक्वेन्सीद्वारा निर्माण होणाऱ्या ओव्हर व्होल्टेजचा विचार करू. अचानकपणे सिस्टीमवरती जर लोड डिस्कनेक्ट झाले तर हाय व्होल्टेज निर्माण होते. या हाय व्होल्टेजमुळे ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशनवरती स्ट्रेस निर्माण होतो. याचा अर्थ असा की शॉर्ट सर्किट करंट वाहल्यामुळे जो स्ट्रेस निर्माण होतो त्यालाच हा इन्सुलेशनवरचा स्ट्रेस आपण म्हणतो. हा स्ट्रेस म्हणजे ॲक्च्युअली मेकॅनिकल फोर्स इन दॅट सिस्टीम डेव्हलप होतो.
व्होल्टेजच्या समप्रमाणात मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असल्यामुळे आयर्न लॉस वाढतो. हा फ्लक्स ट्रान्सफॉर्मर कोअरवरती तसेच इतर भागावर पसरतो. या फ्लक्समुळे निर्माण होणारा मॅग्नेटायझिंग करंट हा बोल्ट व आयर्न पार्ट्समध्ये जाऊन उष्णता निर्माण करतो व इन्सुलेशन खराब करतो. याचा अर्थ असा की कोर हीटिंग झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तर खराब होतेच, परंतु कोर हीटिंग झाल्यामुळे त्या कोर लॅमिनेशन स्ट्रिप्सचं असलेलं इन्सुलेशन तसंच त्याच्यामध्ये जोडल्या गेलेले बोल्ट यामध्ये सुद्धा हीट निर्माण होऊन त्याच्या इन्सुलेशनची क्वालिटी खराब होते. नंबर 4, अंडर फ्रिक्वेन्सीद्वारा निर्माण होणाऱ्या व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मरवरती परिणाम. याचं वर्णन असं करता येईल, पॉवर सिस्टीममधील फ्रिक्वेन्सी काही घटकाद्वारा कमी झाली तर कोरमधील फ्लक्स वाढतो. मीन्स देर आर सम फॅक्टर्स which are responsible for increasing the core flux than the recommended value of the manufacturer. याचा परिणाम हा व्होल्टेजमुळे घडणाऱ्या परिणामासारखाच असतो. म्हणजेच हीटिंग ऑफ द कोअर होते. हीटिंग ऑफ द कोअर झालं की ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते व ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत भागामध्ये असलेल्या इन्सुलेशन घटकांचं इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज खराब होतात. आता इंटरनल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर्स पाहू. यामध्ये वाइंडिंग व अर्थमधील इन्सुलेशन फेल्युअर, सेकंड फेजमधील इन्सुलेशन फेल्युअर, थर्ड इंटरटर्न फॉल्ट, फोर कोअर फॉल्ट याचा अंतर्भाव होतो. वाइंडिंग व अर्थमधील इन्सुलेशन फेल्युअर म्हणजे वाइंडिंग व अर्थ पॉईंट या दोनमध्ये जे इन्सुलेशन असते की ज्याची व्हॅल्यू मेगरद्वारा मोजली असता इन्फिनिटी दिसायला पाहिजे, ती त्यापेक्षा कमी झाली असेल, त्यामधून करंट वाहण्याचा सोर्स निर्माण झाला, त्यालाच वाइंडिंग व अर्थमधील इन्सुलेशन फेल्युअर म्हणता येईल. फेजमधील इन्सुलेशन फेल्युअर, सप्लायची किंवा लोड साईडचे जे फेजेस असतात, कोणत्याही दोन फेजेसमध्ये इन्सुलेशन हे इन्फिनिटी असायला पाहिजे, परंतु त्यापेक्षा जर ते कमी झालं असेल म्हणजे त्यामध्ये लिकेज करंट वाहण्याचा सोर्स निर्माण झाला असेल तर फेजमधील इन्सुलेशन फेल्युअर असं म्हणता येईल. इंटरटर्न फॉल्ट, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग्समध्ये एक टर्न्स हा दुसऱ्या टर्नपासून जरी एकमेकालगत असेल परंतु तो इन्सुलेटेड असतो. वाइंडिंग कॉईल ही स्वतः इन्सुलेटेड असते व ती ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये इमर्स केलेली असल्यामुळे त्याला कंटिन्युअस इन्सुलेशन मिळत असते. परंतु या इन्सुलेशनची क्वालिटी खराब झाल्यामुळे जर करंट लीक होत असेल तर त्याला इंटरटर्न फॉल्ट असं म्हणतात. कोअर फॉल्ट, कोअरमधनं रिकमेंडेड व्हॅल्यूपेक्षा फ्लक्स जास्त वाहत असेल, कोअर हीट होत असेल, त्यामुळे इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज डॅमेज होत असतील तर तो कोअर फॉल्ट म्हणता येतो. याची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे. स्टार कनेक्टेड ट्रान्सफॉर्मरमधील न्यूट्रल पॉईंटमध्ये जास्त करंटचे वहन होते. हे वहन फॉल्ट निर्माण झाल्यामुळे होते. ट्रान्समिशन लाईनवरती फॉल्ट निर्माण होतो व यामुळे वाइंडिंग व न्यूट्रल पॉईंटमध्ये जास्त करंटचे वहन होते. नंबर 1, स्टार कनेक्टेड वाइंडिंगमध्ये न्यूट्रल पॉईंट अर्थिंगमुळे होणारा फॉल्ट. या प्रकारात अर्थिंग इम्पेडन्स 0 असते. फॉल्ट करंट हा वाइंडिंगच्या लिकेज रिएक्टन्सवरती अवलंबून असतो. तसेच वाइंडिंगपासून असलेल्या फॉल्ट अंतरावर सुद्धा अवलंबून असतो. त्यामुळे वाइंडिंगचे इन्सुलेशन डॅमेज होते. रिएक्टन्स इट इज अ अपोजिशन टू द फ्लो ऑफ द करंट. लिकेज रिएक्टन्स कमी होत जाते म्हणजे याचा अपोजिशन कमी होत जातो. जितका रेजिस्टन्सचा अपोजिशन कमी तितकं करंटची किंमत जास्त. एकीकडे हाय व्होल्टेज सर्ज निर्माण होतो व दुसरीकडे रिएक्टन्स कमी होतो, त्यामुळे शॉर्ट सर्किट करंट हा खूप जास्त वाहतो.
सेकंड, अंतर्गत फेस टू फेस फॉल्ट. ट्रान्सफॉर्मरमध्ये हा दोष फार कमी वेळा आढळतो, परंतु फेस टू फेस फॉल्ट जर निर्माण झाला तर फार प्रचंड प्रमाणामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट वाहतो. त्यामुळे ओव्हर करंट रिले किंवा डिफरन्शियल रिले ताबडतोब कार्यान्वित होण्याची क्रिया होते, परंतु ती जर झाली नाही तर ट्रान्सफॉर्मर हा बर्नआउट होतो. इंटरटर्न फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर लाईनवरती पडणाऱ्या विजेमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये हाय व्होल्टेज सर्ज निर्माण होते. आपण थोड्या वेळापूर्वीच सर्ज या शब्दाचा अर्थ पाहिला. खूप जास्त मॅग्निट्यूड असलेलं व्होल्टेज आणि ज्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा खूप जास्त असते. इट्स अ ट्रिमेंडस कॅपॅसिटी, हाय व्होल्टेज, हाय फ्रिक्वेन्सी ऑकर्ड ॲज अ फॉल्ट इन द ट्रान्समिशन लाईन. या ट्रान्समिशन लाईन कंडक्टरमुळे हे हाय व्होल्टेजचं वहन पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये येते. यामुळे वाइंडिंगमध्ये स्ट्रेस निर्माण होतो व त्यामुळे वाइंडिंग टर्न्समधील इन्सुलेशन डॅमेज होते. या दोषामुळे सर्वात जास्त ट्रान्सफॉर्मर्स पॉवर सिस्टीममध्ये बाधित होतात, म्हणजे फेल्युअर होतात. नंबर 4, कोअर फॉल्ट्स. कोअरमध्ये रिकमेंडेड व्हॅल्यूपेक्षा जास्त एडी करंटचे वहन झाले तर कोअर ओव्हरहीट होतो. त्यामुळे बोर्ड्सचे इन्सुलेशन तसेच कोअर स्ट्रिप्समधील इन्सुलेशन खराब होते. या इन्सुलेशन डॅमेजमुळे खूप जास्त लोकल हीट निर्माण होते. या लोकल हीटमुळे ट्रान्सफॉर्मर ऑइल गरम होते, कारण हे सर्व कोअर ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये इमर्स्ड केलेलं म्हणजे डुबवलेलं असते आणि या ऑइलचं सतत चलनवलन ट्रान्सफॉर्मर कोअर वाइंडिंग याला थंड करण्याकरता कार्यरत असते. या ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते. तसेच हीट निर्माण झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये गॅसेससुद्धा निर्माण होतात, त्याला गॅसिंग असे म्हणतात. या गॅसिंगचं इंडिकेशन मिळण्याकरता बकॉल्स रिलेचा उपयोग होतो. तरी पण वारंवार ट्रान्सफॉर्मर ऑइल रिकमेंडेड व्हॅल्यूपेक्षा जास्त जर गरम होत असेल तर ट्रान्सफॉर्मर ऑइलचं आयुष्य कमी होते व वाइंडिंग व कोअरला मिळणारं इन्सुलेशन प्रोटेक्शनसुद्धा त्यामुळे कमी होते. आज आपण ट्रान्सफॉर्मरमधील फॉल्ट्स पाहिले. यातील 2 मुख्य पार्ट म्हणजे फॉल्ट्स कॉज्ड बाय द एक्सटर्नल फॅक्टर्स अँड द फॉल्ट्स कॉज्ड बाय द इंटरनल फॅक्टर्स इन द ट्रान्सफॉर्मर. या टॉपिकवरतील खालील प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ट्रान्सफॉर्मरमधील दोषाची यादी लिहा. असा प्रश्न आल्यास पहिल्यांदा दोषाचं जे मुख्य वर्गीकरण आहे एक्सटर्नल फॉल्ट आणि इंटरनल फॉल्ट ते लिहावं. एक्सटर्नल फॉल्टमध्ये कोणत्या घटकानुसार फॉल्ट होतात ते लिहावेत व इंटरनल फॉल्ट हे कोणत्या घटकामुळे होतात ते लिहावेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येते. सेकंड, एक्सटर्नल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती लिहा. एका ओळीमध्ये ट्रान्सफॉर्मरचे जे फॉल्ट आहेत त्याची क्लासिफिकेशन कॅटेगरी लिहायची. एक्सटर्नल फॅक्टर्समुळे कोणते फॉल्ट्स होतात त्याची यादी लिहायची आणि प्रत्येक फॉल्ट्स कसा होतो त्याकरता कोणते घटक कारणीभूत होतात व तो फॉल्ट झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मरवरती काय परिणाम होतो याबद्दलची माहिती लिहावी. थर्ड, इंटरनल फॉल्ट इन ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती लिहावी. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुद्धा पहिल्यांदा फॉल्टच्या 2 कॅटेगरीज लिहाव्या. त्यानंतर इंटरनल फॉल्ट निर्माण होण्याकरता कोणते घटक कारणीभूत ठरतात ते लिहावे. ते घटक कशा पद्धतीनं इन्सुलेशन फेल्युअर करतात ते लिहावं व हे इन्सुलेशन फेल्युअर झाल्यामुळे नेमका ट्रान्सफॉर्मरवरती काय परिणाम होतो हे लिहावं व या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करावं. मित्रांनो, आज
आपण ट्रान्सफॉर्मरमधील फॉल्ट्स या विषयावर विस्तृत विवेचन केलं. हे आजचं लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.